ती आलीये तेव्हापासून अशीच बसली. जरा कुठे बरं वाटलं तर लगेच कशाला बाहेर जायचं बाबू? घरात कंटाळा आला होता म्हणून रुपालीशी बोलायला गेले बाहेर. तुला मौभात घालू का? जरा बरं वाटेल. नको. बर का ईशा, आमच्या त्या शेरीकर वहिनी आहेत ना, त्यांच्या नातीचं लग्न ठरलं. लव्ह मॅरेज आहे. हो का? अरे वा वा. कुठला मुलगा आहे? तिच्या ऑफिस मधलाच आहे. परदेशी आहे पण त्यांना चालणार आहे. वा वा, चांगलं आहे. पुष्पा, आपल्या वेळी नव्हतं नाही का असलं लव्ह मॅरेज वगैरे काही? हो ना, आपल्या वेळी कसं आई वडिलांनी निवडून दिलेल्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न करून मोकळं व्हायचं. पण पुष्पा, आजकालच्या मुलांसाठी हे लव्ह मॅरेज म्हणजे फार चांगलं आहे बरं का. म्हणजे काय सगळं आपापल्या मर्जीनं झालेलं बरं नाही का? हो, नाही तर काय होतो, पळून जाऊन लग्न करतात ना मुलं मुली. ते बरोबर नाही, नाही का ईशा? ईशा बाळा, अगं आई काहीतरी विचारते तुला. काय आई? अगं आजकालची मुलं पळून जाऊन लग्न करतात ना, ते बरोबर आहे का आई वडिलांनी ठरवून दिलेल्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न करणं बरोबर आहे? काय दारावरती नॉक वगैरे करून याची पद्धत बंद झाली का आपल्या ऑफिस मधली? नाही सॉरी म्हणजे मी विसरलो, म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं. पण काय ना, तुला हे बघ दाखवायचं होतं तुला. हे बघ काय काय हा सगळ्यात मोठं लग्न कुणाचं झालं सांग? कोणाचं? मला काय माहित. रणवीर आणि दीपिका. कोण आहे ते? बॉलिवूडचे खूप मोठे स्टार आहेत. अच्छा, हा. त्यांनी ते इटलीमध्ये लग्न केलं, एक व्हॅली घेतली होती तिकडे. मला काय सांगतोस? माझा काय संबंध आहे? अरे वा, संबंध कसा नाही म्हणजे काय? अरे म्हणजे आपल्याला पण अशी एक व्हॅली बुक करायला लागेल ना. कुठं करायचं तुला लग्न सांग? वेल, तू आता विचारतोस तर विचार करायला पाहिजे. इटली, फ्रान्स, बरं लंडन. म्हणजे कसं, मला अशी सगळी व्यवस्था करता येईल ना व्यवस्थित. मला असं वाटतं की मी चॉपर मध्ये करेन.